तिसरी मुंबई म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल. कारण मुंबई आणि हा जो चिरलेचा एरिया आहे सिडकोमधला रायगडचा हा अगदी जवळ येईल. 2 तासाचं अंतर 15 मिनिटावर. तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल. तिथे ग्रोथ सेंटर होतील, मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस इंडस्ट्री होतील, तिथे मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक गेम चेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लोकांना फार मोठा याचा दिलासा. पंतप्रधान जे आहे वरून तुम्ही टोल 250 रुपये केलेला आहे, मात्र आता विरोधक मागणी करतात की हा टोल माफ करावा म्हणून. निवडणुकीपुरतं असणार, हा निवडणुकीपुरतं असणार की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही, करणार नाही. हा पूल आता कंप्लीट झालेला आहे. यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कंप्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा? जे 2.5 वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करू, त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलं काम आम्ही सुरू केलं, त्याला चालना दिली. त्यांनी जी काय गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय. आणि आता हे प्रकल्प जो आहे आता कंप्लीट झाला आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं, तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं. याचा आनंद आहे आम्हाला. शिवसंकल्प नाही पंतप्रधान ज्या पद्धतीने म्हणतात पूर्ण हा जो ब्रिज आहे पूर्णपणे ते ट्रॅव्हल करणार आहे, कारण की सांगितलं जातं की पंतप्रधानांचा दौरा अजून नाही म्हणून हा पूर्ण आम्ही जो MTHLचा जो पूल आहे त्याच्यावर आज याच्यासाठी चालू आहे की याची पाहणी करून जो कार्यक्रम आहे प्रधानमंत्री महोदयांचा स्टार्ट टू त्या सुरुवात जिथून होते आणि जिकडे शेवट आहे तिथे मोठ्या लोकांना ते ॲड्रेस करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आणि तिथे देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प जे आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे. MMRDच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे. त्यामुळे मोठा असा हा कार्यक्रम आहे आणि निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. आणि हा वरळीपर्यंत कनेक्ट होतोय. वरळी नरिमन पॉईंट पर्यंत आपण पुढे नेतोय. म्हणजे नरिमन पॉईंट मधला माणूस जो आहे तो अवघ्या 15 ते 20 मिनिटात कुठे पोहोचेल रायगडमध्ये. अशा प्रकारचा हा मोठा एक प्रकल्प आहे आणि एकदम पर्यावरण पूरक आहे. यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आहेत. काही लोक त्यावेळेस म्हणाले की या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो कमी होतील, परंतु आम्ही तेव्हा त्याला रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल वापरली अत्याधुनिक. त्यामध्ये आम्ही प्रोटेक्शन वॉल केली, त्यामध्ये आम्ही हे नॉईज बॅरियर लावले आणि त्यामुळे ते फ्लेमिंगो जे आहेत कमी नाही झाले, वाढले उलट. त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून त्याची काळजी घेऊन हा प्रकल्प ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण केलेला आहे. त्यामुळे हा देशातला नंबर 1 चालतो. सर आपण बघतोय पंतप्रधान जे आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात दौरा करतायत. सांगितलं जातं की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगुल इथून अरे लोकसभा निवडणूक आहे. प्रधानमंत्री तर 1 वर्षापूर्वी पण आले ना, 1.25 वर्षापूर्वी पण आले प्रधानमंत्री मुंबईमध्ये. मग काय तेव्हा निवडणुका होत्या का? आता विरोधी पक्षाला काय कामधंदा आहे का? काहीच नाहीये. विरोधामध्ये बोलायचं, आरोप करायचं, त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचं काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना काही म्हटलं तरी जनता सुज्ञ आहे. डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे मुंबईमध्ये त्याचा असर तुम्हाला दिसतोय. त्याच्यावर टीका ते करतायत. कुठला असा विषय सोडत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम. लोकसभा आज बिगुल फुकला जाईल.